कधी असं वाटतं का? रात्री सगळे झोपलेले असतात, घर शांत असतं, पण तुमचा मेंदू मात्र थांबत नाही. उद्या ऑफिसमध्ये काय होईल? मुलांच्या अभ्यासाचं काय? मी चांगली आई आहे का? मी करिअरमध्ये मागे तर पडत नाही ना? एका विचारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा आणि लक्षात येतं आपण विचार करत नाही, आपण ओव्हर थिंकिंग करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 5 पॉवरफुल स्ट्रॅटेजीज ज्या प्रत्येक वर्किंग मॉम वॉरियरला मानसिक शांतता देऊ शकतात. पण सगळ्यात आधी जाणून घेऊयात ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही, तर एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत राहणं. समजा ऑफिसमध्ये बॉसनं थोडं सिरियस बोललं. साधारण व्यक्ती विचार करते, ठीक आहे, पुढच्या वेळी चांगलं करेन. पण ओव्हरथिंक करणारी व्यक्ती विचार करते, मी काही चूक केली का? बॉस माझ्यावर नाराज आहेत का? माझा जॉब जाईल का? मी केपेबल नाही का? आणि मनात एक छोटं बीज मोठ्या झाडासारखं वाढत जातं. आपल्यावर 3 जबाबदाऱ्या असतात: करिअर, फॅमिली, सेल्फ एक्सपेक्टेशन्स. त्यात सोसायटीचा प्रेशर, आईने सगळं परफेक्ट करायला हवं. पण सत्य काय आहे? परफेक्ट आई अस्तित्वातच नाही. पण ओव्हरथिंक मात्र प्रत्येक आईला थकवते. ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी 5 पॉवरफुल स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे थॉट्स म्हणजे सत्य नसतात हे समजून घ्या. ओव्हरथिंकिंगची सुरुवात इथेच होते. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार खरा असतोच असं नाही. ऑफिसमध्ये बॉस थोडं सिरियस बोलले, तुमच्या मनात लगेच विचार सुरू होतात, मी काहीतरी चुकीचं केलं का? माझा जॉब धोक्यात आहे का? मी केपेबल नाही का? पण सत्य काय असू शकतं? कदाचित बॉसचा मूड खराब असेल, कामाचा प्रेशर असेल किंवा त्यांना फक्त काम इम्प्रूव्ह करायला सांगायचं असेल. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारण्याची सवय लावा. ह्या विचारात खरंच काही तथ्य आहे का? की फक्त माझी भीती आहे? जेव्हा तुम्ही विचार आणि वास्तव यात फरक ओळखायला शिकता, तेव्हा ओव्हर थिंकिंगची पॉवर आपोआप कमी होते. दुसरी स्टेप म्हणजे विचाराऐवजी ॲक्शन घ्या. ओव्हर थिंकिंग म्हणजे ॲक्शनचा विचार करत राहतो, पण काहीच पाऊल उचलत नाही. आपल्याला वाटतं की माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष जात नाही, तर तासनतास चिंता करत बसण्यापेक्षा रोज 20 मिनिटं मुलांचा अभ्यास घ्या. छोटा स्टडी रुटीन तयार करा. आठवड्याला प्रोग्रेस बघा. किंवा समजा करिअरबद्दल चिंता आहे, तर एक नवीन स्किल शिका, ऑनलाईन कोर्स सुरू करा, मेंटॉर शोधा. लक्षात ठेवा, ॲक्शन घेतल्यानंतर मन शांत होतं, कारण तुमचा मेंदू म्हणतो मी काहीतरी करत आहे. तिसरी स्टेप म्हणजे सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करून विचार करा. हा एक पॉवरफुल मेंटल ट्रिक आहे. स्वतःला विचारा, प्रेझेंटेशन खराब झाली, यातून वाईट काय होईल? बॉस फीडबॅक देतील, पुढच्या वेळी इम्प्रूव्ह कराल. जग संपत नाही. कधी कधी आपली भीती वास्तवापेक्षा खूप मोठी असते. जेव्हा आपण वाईट स्पष्टपणे पाहतो, तेव्हा भीतीची ताकद कमी होते. चौथी स्टेप म्हणजे माइंड डंप टेक्निक वापरा. म्हणजेच मनातील विचार कागदावर उतरवा. वर्किंग मॉमच्या मनात एकाच वेळी खूप विचार चालू असतात. मुलांची काळजी, ऑफिसचं काम, घरच्या जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता. या सगळ्यामुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो. त्यासाठी एक सोपी सवय लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक नोटबुक घ्या आणि लिहा, आजची चिंता, उद्याचे काम, मनातले विचार. याला म्हणतात माइंड डंप. याचा फायदा असा होतो की त्यामुळे मेंदू हलका होतो, झोप चांगली लागते आणि विचार व्यवस्थित होतात. 5वी स्टेप म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला शिका. ओव्हर थिंकिंग नेहमी 2 ठिकाणी असते, भूतकाळ आणि भविष्यकाळात. पण आनंद कुठे असतो? तो असतो वर्तमानात. वर्किंग मॉम्स अनेकदा फ्युचरबद्दल इतकी चिंता करतात की आजचा आनंदच हरवतो. जेव्हा आपण मुलांसोबत असतो तेव्हा फोन बाजूला ठेवा. चहा पिताना शांतपणे एन्जॉय करा. दिवसातून 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. ही छोटी मोमेंट्स मन शांत करतात आणि हळूहळू ओव्हर थिंकिंग कमी होते. वर्किंग मॉम वॉरियर, ओव्हर थिंकिंग तुमच्या समस्या सोडवत नाही, पण तुमची एनर्जी कमी करते, तुमचं कॉन्फिडन्स कमी करतो आणि तुमचा आनंद हिरावून घेतो. म्हणून आज एक निर्णय घ्या, मी जास्त विचार करणार नाही, मी ॲक्शन घेणार आणि शांत मनाने आयुष्य जगणार. कारण वर्किंग मॉम वॉरियर हार मानत नाही, ती शिकते, पुढे जाते आणि जिंकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा आय एम वर्किंग मॉम वॉरियर. आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओजसाठी इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, तुम्ही थकले असाल पण हरलेले नाही.